नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 24 जून 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःची क्षमता पाहण्यापूर्वी त्याची परीक्षा करा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातमी बघितल्या। आता घेऊ एक छोटासा ब्रेक। और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती महानगरपालिकेने आज मायानगर टी पॉइंट परिसरात धडक कारवाई करत मोठे अतिक्रमण हटविले आहेत। अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यावर अनाधिकृतपणे थाटलेले मटण विक्रेत्यांच्या दुकानांवर आणि छोट्या मोठ्या रेस्टॉरंटवर बुलडोजर फिरवण्यात आला। अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील मायानगर टी पॉइंट, जो गोपालनगरमधून जाणाऱ्या मुख्य मार्गावर आहे, त्या ठिकाणी अनेक मटण विक्रेते आणि लहान रेस्टॉरंटनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते। यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। दुपारी महानगरपालिकेने या सर्व अतिक्रमणांवर बुलडोजर चालवून ती जमीनदोस्त केली आहे। या कारवाई दरम्यान संतप्त व्यावसायिकांनी काही प्रमाणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र महानगरपालिकेचे कर्मचारी आणि राजापेठ पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली। मुख्य रस्त्यावर मटण विक्रेत्यांमुळे आणि व्यसनाधीन व्यक्तींच्या वावरामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता महानगरपालिकेने ही मोठी कारवाई केली आहे। महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि राजापेठ पोलिसांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे। अतिरिक्त आयुक्त माननीय उपायुक्त प्रशा यांच्या आदेशाने मायानगर ते गोपालनगर टी पॉइंट जे एमआयडीसीचा जो मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्यावर अनेक बरेच मटण विक्रेत्यांनी, व्यवसायधारकांनी मटण लावून रस्त्यावर घाणपून केलेला होता। त्यांनी निघणाऱ्या दिवसापासून अनेक लोकांना यातून त्रास झालेला होता। आम्ही आज पूर्णपणे सर्व धाबे, रेस्टॉरंट वगैरे सर्व तोडण्यात आलेले आहे। कारवाई यशस्वी झालेली आहे आणि माननीय आयुक्त सीपी साहेब यांच्या माध्यमातून खूप सहकार्य होता। राजापेठ पोलीस स्टेशनचा सुद्धा सहकार्य होता। त्यांच्या सहकार्याने कारवाई यशस्वी झालेली आहे। अमरावती महानगरपालिकेची ही कारवाई शहरातील अतिक्रमणाविरोधात एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून मुख्य मार्ग मोकळा झाला आहे। भविष्यात अशा प्रकारे शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।
सध्या अमरावतीच्या बडनेरा शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। तर बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहर सध्या चोरींच्या घटनांनी ग्रासले आहे। लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र सातत्याने सुरू असून यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। पोलिसांकडून नियमित गस्त घातली जात असली तरी त्याचा चोरट्यांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही। बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजारात सायंकाळी 6 ते 8 वाजताच्या सुमारास अनेक नागरिकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत। यापैकी काही घटनांची रितसर तक्रार बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे, तर काहींनी तक्रार देणे टाळल्याचीही समजते। दुसरीकडे मातोश्री कॉम्प्लेक्समधील अमरावती मनपाच्या स्वच्छता विभाग तक्रार निवारण केंद्रात चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी कार्यालयाचे शटर तोडून आत प्रवेश केलाय। सुदैवाने कार्यालयात कागदपत्रांशिवाय दुसरे काहीही नसल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही। याच कॉम्प्लेक्समध्ये मेडिकल, बियर शॉपी, खानावळ, जिम आणि कपड्यांची दुकाने यांसारखी अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत। नशीब बलवत्तर म्हणून चोरट्यांनी या दुकानांमध्ये आपला मोर्चा वळवला नाही, अन्यथा मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असते अशी शक्यता नाकारता येत नाही। बडनेरा शहरात सतत घडणाऱ्या या चोरींच्या घटनांमुळे बडनेरा पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिलेला आहे की नाही अशा चर्चांना आता उधाण आले आहेत। नागरिकांमध्ये वाढलेली भीती आणि पोलिसांवरील प्रश्नचिन्ह यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे। बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासमोर आता या चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। तर बडनेरा शहरातील ही परिस्थिती खरंच चिंताजनक आहे। तर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षिततेचा प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे। या घटनेवर आमचे लक्ष असेल आणि पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि यांना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगन आदेश जारी केले आहेत। या निर्णयानंतर बच्चू कडू यांच्या समर्थकांनी बँकेबाहेर जोरदार जल्लोष केला। अमरावती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकरिता ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सध्या स्थगिती दिली आहे। ही बातमी त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचताच जिल्हा बँकेसमोर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। कार्यकर्त्यांनी जोरदार आतिषबाजी केली, एकमेकांना मिठाई वाटून आपल्या आनंदाचा जल्लोष साजरा केला। यावेळी बच्चू कडू यांनी याला सत्याचा विजय म्हटले। त्यांनी सांगितले की न्यायव्यवस्थेवर त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे आणि हा निर्णय त्याचेच प्रतीक आहे। जल्लोषानंतर बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनीही माध्यमांशी बोलताना या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हा घटनाक्रम अमरावतीमधील सहकार राजकारणात एक महत्त्वाचे वळण मानला जात आहे। आज उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठ इथे आमचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या विरोधात जो एक निकाल दिला, निबंध सहाय्यक आपलं जेटीनी, त्याच्या विरोधात आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि त्या सुनावणीमध्ये 3 वाजतापासून सुनावणी सुरू झाली, ती 5 वाजेपर्यंत चालली आणि 5 वाजता उच्च न्यायालयाने यांनी जो भाऊच्या विरोधात निकाल दिला होता, आदेश काढला होता भाऊचं पद खारिज करण्याचा, त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। कारण सरळ आहे का ही सगळी सरकारी यंत्रणा हे सरकारच्या विरोधात भाऊनी जे आंदोलन उभारलं शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, दिव्यांगासाठी, हे आंदोलन उभारल्यामुळे भाऊंच्या विरोधात हा संपूर्ण कटकारस्थान करून भाऊच्या विरोधात हा आदेश देण्यात आला। आणि त्यामुळे कारण या प्रकरणामध्ये भाऊच्या विरोधात जी शिक्षा झाली आंदोलनाच्यासाठी, त्याच्यासाठी 17 मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने भाऊच्या शिक्षेला पूर्वी स्थगिती दिली होती। फक्त शब्दाचा खेळ करून या सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी, कारण ज्या अधिकाऱ्यांनी हा निकाल दिला त्या अधिकाऱ्यावर जळगाव इथे अँटी करप्शनची केस आहे आणि त्या अधिकारी हा भ्रष्ट अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे तुला या अधिकाऱ्यातून वाचवतो असा शब्द इच्छा राज्यकर्त्यांनी देऊन बच्चूभाऊंनी शेतकरी आंदोलन केलं, त्याच्या विरोधात राग म्हणून, एक आसूड म्हणून त्यांनी हा आदेश संबंधित पारित करून घेतला। परंतु नागपूर उच्च न्यायालयात आम्ही जाऊन की भाऊच्या शिक्षेला स्थगिती आहे आणि त्याच्यामुळे हा आदेश आपण स्थगित करावा, रद्द करावा अशी मागणी केली आणि आज उच्च न्यायालयाने आम्हाला
आमच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना न्याय दिला असं माझं मत. नाही आम्हाला अद्यापर्यंत आजच्या तारखेपर्यंत 13 मेचा आदेश मिळाला नाही. माझं स्पष्ट मत आहे की जे अधिकारी श्री नासरे यांनी जे आदेश काढला बॅकडेटमध्ये काढला, कारण त्यांनी 13 मेला स्पष्ट उल्लेख आहे की त्यांनी 13 मेला एक लिगल ओपिनियन मागितलं नागपूर AGPला का मी कन्फ्यूज आहे या ऑर्डरबद्दल, तुम्ही मला एक मार्गदर्शन करा, लिगल मार्गदर्शन करा, लिगल ओपिनियन द्या, त्याच्यानंतर मी आदेश पारित करेन. आणि त्याच्यानंतर लगेच हा 1162 नंबरला त्याचं लिगल ओपिनियन मागितला आणि 1162-1ला त्यांनी भाऊंचा हा आदेश 13 मेमध्ये दाखवला. हा माझा स्पष्ट आरोप आहे का बॅकडेटमधला आदेश आहे. फक्त इथचे जे आपले मंत्री महोदय आहेत, जे पालकमंत्री महोदय आहेत, यांचे माझे माहिती अशी आहे की संबंधित अधिकारी हे त्यांचे नातेवाईकसुद्धा आहेत अशी माझी पक्की माहिती आहे. परंतु शेतकऱ्याकडे आंदोलन करणाऱ्या माणसावर जर असा हे सरकार अन्याय करत असेल तर खरंच हे शेतकरी धारणेचं सरकार आहे का, हा एक प्रश्न करून मला आहे. तर ही होती अमरावती जिल्हा सहकारी बँकेशी संबंधित मोठी बातमी, जिथे बच्चू कडू यांना मिळालेल्या अंतरिम दिलासामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात यावर आमची नजर असेल. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकदा जनजीवन विस्कळीत होत आहे. आज दुपारी एक अशी घटना समोर आली ज्याने सर्वांनाच धक्का बसला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले एका विशाल झाड अचानक कोसळले. या घटनेत एक महिला थोडक्यात बचावली. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहेत. शहरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी अनेक भागांतील झाडांचे नुकसान केले आहे. अशीच एक धक्कादायक घटना दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अगदी समोर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक जुने आणि भले मोठे झाड अचानक कोसळले आणि रस्त्यावर येऊन पडलेत. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी सुभाष खंडारे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरनं त्याच रस्त्याने जात होते. सुदैवाने खंडारे आणि त्यांच्या पत्नीचा मोठा अपघात होता टळला. मात्र झाड अंगावर पडल्याने त्यांच्या पत्नीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका सतर्क वाहतूक पोलिसांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी केवळ जखमी महिलेला मदत केली नाही तर वाटसरूंच्या मदतीने कोसळलेले झाड बाजूला करण्यासाठीही महत्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. ही घटना पुन्हा एकदा मनपाच्या उद्यान विभागाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. शहरात अनेक ठिकाणी अशीच कच्ची आणि जुने झाडे आहेत जी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात कधीही कोसळू शकतात. अशा अप्रिय घटना टाळण्याकरिता उद्यान विभागाने तात्काळ या झाडांची पाहणी करून ती सुरक्षित करण्याकरिता पावले उचलणे आवश्यक आहे. ही घटना स्पष्टपणे मनपाच्या उद्यान विभागासाठी एक इशारा आहे. तर शहरात अशी अनेक झाडे आहेत जे जीर्णशीर्ण अवस्थेत आहेत आणि ते कधीही कोसळू शकतात. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी खात्री करण्यासाठी विभागाने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. आशा आहे की या घटनेतून धडा घेऊन मनपा भविष्यात अशा कोणत्याही अप्रिय घटना टाळण्यासाठी सक्रिय पावले उचलतील. दुपारच्या सुमारास एका एसटी बसला भीषण आग लागली. मात्र चालकाच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे 70 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ही बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ही घटना काल सोमवार दिनांक 23 जून रोजी दुपारी 1:30 वाजता अमरावतीतील कठोरा रोडवरील रंगोली लॉन जवळ घडली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH40Y5694 ही चांदूर बाजारहून अमरावती डेपोकडे येत होती. या बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते. बसचे चालक दिनेश खोब्रागडे यांनी बस चालवत असताना अचानक बसमधून धूर येताना पाहिला. तात्काळ त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. बसच्या बॅटरी वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले. चालक दिनेश खोब्रागडे आणि कंडक्टर यांनी जराही वेळ न घालवता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व 70 प्रवाशांना सुखरूप बसमधून खाली उतरवले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी पोहोचायला थोडा वेळ लागला, कारण सुरुवातीला चुकीच्या पत्त्यावर पोहोचले होते. रंगोली मंगल कार्यालयासमोर आग लागली असताना रंगोली पर्ल बडनेरा रोड येथे पोहोचले. तरीही उपकेंद्र प्रमुख सय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली प्रेमानंद सोमकांबळे, मोहसिन इक्बाल, हर्षद दहातोंडे, निखिल बाठे, हाजी खान, ऋषिकेश जाधव, नावेद खान, शोएब खान, खडसे आणि चव्हाण यांच्या पथकाने अथक प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत सुमारे 35,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशन परिसरातील या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, तर सुरक्षेसाठी पोलीस पथकही तात्काळ दाखल झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. बस चालक आणि वाहकाच्या समजूतदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कठोरा नाका के पास रंगोली मंगल कार्यालय के सामने अचानक चांदूर बाजार से आने वाली बस को आग लग गई। इस बस में करीब 70 यात्री सवार थे। इस बस में आग को काबू करने के लिए दमकल विभाग की गाड़ियां बुलाई गई, परंतु दमकल विभाग की गाड़ी यह रंगोली मंगल कार्यालय कठोरा नाका आने के बजाय बडनेरा रोड के रंगोली पर्ल होटल पहुंच गई थी। वहां से 1 घंटे बाद ये गाड़ी पहुंची। तब तक चालक की सतर्कता से ये आसपास के लोगों ने भी बचाव कार्य किया और आग पर काबू पाने के लिए प्रयास किया, जब तक गाड़ी भी यहाँ पहुंच गई थी। प्रत्यक्षदर्शी यहाँ पर एक जो जिसने देखा ये पूरा वाकया, उनसे हम जानेंगे कि किस प्रकार से दुर्घटना हुई। हमारे यहाँ अचानक एक बस आई और वो अमरावती से यानी चांदूर रेलवे से आ रही थी, चांदूर बाजार से। तो यहाँ आई और ये जो इलेक्ट्रिक का खंभा है वहां पे रुकी और एकदम से आग लगी। तो एकदम आग लगने से बहुत धुआं निकला और ड्राइवर खुद आ पहले, और उन्होंने खुद कर फिर सब यात्री को बोला कि जल्दी से उतरिए, और उसकी वजह से हम सब इकट्ठे हुए और बहुत धुआं निकलने की वजह से हमने पहले इंजन को पानी डाला, कम बंद किया, और उसके बाद सब यात्री अच्छे से व्यवस्थित उतर गए। और उसके बाद बस फायर ब्रिगेड आई और पानी वगैरह डाल किया उन्होंने, और बस बढ़िया अच्छे से सब अच्छा हो गया, किसी की जान नहीं गई और सब यात्री बच गए। बस हमें अंगार लगी सामने कैबिन में अंगार लगी थी, तो फिर लोग एकदम से घबराहट के मारे उधर खिड़की में से कूदने की कोशिश कर रहे थे। तो कई लोगों को हमने खिड़की में से निकाल लिया, 4-5 लोगों को तो हमने निकाल लिया। तो बच्चा था और 2 लोग तो खिड़की में से कूदे, तो उनके 2 के पैर फ्रैक्चर हो गए, तो हॉस्पिटल भी गए उधर। और फिर बहुत देर के बाद में एम्बुलेंस वगैरह आई, फायर ब्रिगेड वाले आए, लेकिन जब तक वो ड्राइवर साहब ने वो मार के फायर का मार के अंगार को जाती थी। चांदूर बाजारून येणारी बस ही कॅबिन मध्ये सेट वायरिंग के ना पार्किंग धक्का उडाला, त्याच्यानंतर धूर निर्माण झाला। त्या कारणास्तव एसटी मधले प्रवासी आहे जे त्यांना त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्या कारणास्तव ते दरवाजातून निघण्याची कोशिश, कोणी खिडकीतून निघण्याची कोशिश केली, आणि माझ्या बाजूचा जो हे आहे मेकॅनिकल, त्यांनी 5-6 जणांना खिडकीद्वारे बाहेर काढलं आणि मुलांना बाहेर काढलं, आणि एक त्यामध्ये प्रवासी थोडा जखमी झाला खिडकीतून उडी टाकल्यामुळे त्यांनी बाकी काही नाही। आणि नंतर त्या ड्रायव्हरनी ते कॅबिन मधलं जे पार्किंग होतं धक्का मारला होता, पाण्याने हे केलं। चालक आणि वाहकाच्या तत्परतेमुळे तसेच अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे एक मोठी दुर्घटना टळली। या घटनेने सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षिततेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। शहरातील मध्यवर्ती श्याम चौकातून एक थरारक घटना समोर आली आहे, जिथे अचानक झालेल्या शॉक सर्किटमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अमरावती शहरातील श्याम चौकाजवळ जिथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते, तिथे सायंकाळी रघुवीर मिठाईच्या दुकानाजवळ अचानक भयंकर शॉर्ट सर्किट झालाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। शॉर्ट सर्किट इतकं मोठं होतं की विजेच्या तारांनी पेट घेतला आणि आगीचे भडके उडून आगीचे गोळे खाली पडू लागलेत। काही क्षणासाठी एक मोठा आवाज झाला, ज्यामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली। सायंकाळी वर्दळीच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे श्याम चौक थरारला। घटनेची माहिती मिळताच लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली, तर काही क्षणातच बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली। सुदैवाने आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश मिळाल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे।
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीच्या ज्वाळा आणि विजेच्या तारांमधील तणावामुळे आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ सावधगिरी बाळगली. ही अमरावतीमधील श्याम चौकातील घटनेची माहिती सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा घटनांमुळे विजेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. भावना ठाकरे डेप्युटी चीफ आहे अमरावती न्यायरक्षक ऑफिसमध्ये आणि माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई हे अमरावतीचेच नसून तर पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत आहे आणि हा आमच्यासाठी खरोखरच सोन्याचा क्षण आहे. आणि त्यांच्या निमित्ताने उद्या जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्याचं पूर्ण श्रेय हे रासू गवई साहेबांना मी देणार आणि असंच अमरावतीकरांना त्यांचं योगदान लाभत राहो आणि रिटायरमेंट नंतर पण सर खूप काही मार्गदर्शन करतील अमरावतीसाठी. हीच त्यांच्या सत्कारानिमित्त आणि त्यांच्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे त्यांना पद मिळालेलं आहे त्याच्याकरता आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघाचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक. आमच्या भूषण गवई साहेबांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या भरपूर आहेत. या कोर्टाच्या परिसरामध्ये आज एक आनंदाचं वातावरण आहे आणि भूषण गवई हे अमरावतीचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांच्याकडे जो काही वैचारिक वारसा आहे तो आंबेडकरी तत्वज्ञानाचा आहे आणि देशाच्या या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये जे आम्ही बघतोय तर त्यामध्ये न्यायालयाची भूमिका ही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि या 2-4 महिन्यामध्ये जेव्हापासून गवई साहेब आलेले आहेत तेव्हापासून आम्ही सुप्रीम कोर्टाचं काही हिअरिंग ऐकतो किंवा सरकारने ज्युडिशरीवर ज्या पद्धतीचं दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ती धुळकावून लावण्याचं काम म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम भूषण गवई साहेब करत आहे. राहिला उद्याच्या कार्यक्रमाचा प्रश्न तर अमरावती जिल्हा वकील संघाच्या माध्यमातून कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झालेली आहे. सर्व प्रतिष्ठित लोकांना त्यांचे पासेस गेलेले आहेत आणि सर्व आनंदमय वातावरण आहे. उद्याचा कार्यक्रम हा अतिशय चांगला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये भूषण गवई साहेब लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं असा उत्कृष्ट निर्णय देतील अशी अपेक्षा अमरावती करत नाही तर भारतीय संपूर्ण जनता करत आहे. एकूणच लोकशाही वाचली पाहिजे आणि या भारताच्या लोकतंत्रामध्ये ज्या प्रकारे अमरावतीला जो गौरव मिळालेला आहे यामध्ये सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचं उद्या आगमन होत आहे आणि यांच्या आगमनाची तयारी अमरावती वकील संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, न्यायमूर्ती सुधाकर यालगुंडा यांची विशेष उपस्थिती असणार असून ॲडव्होकेट आशिष देशमुख सदस्य बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि ॲडव्होकेट परिजात पांडे सदस्य बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख आणि त्यांची सर्व टीम या स्वागतासाठी तयारी करत. ॲडव्होकेट भरत खडसे, आदरणीय भूषण गवई साहेब सर्वोच्च न्यायालय यांच्या आगमनाप्रित्यर्थ यांच्या सत्काराप्रित्यर्थ अमरावती बार काउन्सिलने जयंतशी तयारी केलेली आहे. विविध प्रकारच्या टीम आम्ही तयार केल्या आहे कोर्टामध्ये. म्हणजे कोणतं काम कोणाकडे असायचं, साहेबांचं आगमन विमानतळापासून तर डायसपासून तर परत जायपर्यंत वेगवेगळ्या विंग्स आपण केल्या आहेत. या कार्यक्रमाप्रित्यर्थ एक रक्ततुलाचा फार मोठा कार्यक्रम आपण केला आहे. म्हणजे अमरावतीमध्ये न भूतो न भविष्यात असा एक मोठा कार्यक्रम म्हणजे जस्टिस गवई साहेबांना रक्ताने आम्ही तोलणार आहोत. वकील बंधू, न्यायालयात काम करणारे कर्मचारी, इतर लोकांनी कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये रक्तदान केलं आहे. म्हणजे एकूण एकदम आनंददायक असं वातावरण आहे. गवई साहेब श्रीजा झाल्यानंतर जो जाणकार वर्ग आहे, जो पीडित वर्ग आहे, त्यांच्या एक आशा फार मोठ्या प्रमाणात प्रलंबित झालेला आहे. भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी त्यांचं जे काही धडपड आणि त्यांचं येणारं जे काही सायटेशन दिसत आहे त्यावरून
खूप मोठी आशा आणि भारतीय लोकांची आमची मनोकामना की त्यांच्या एकूण कार्यकाळामध्ये भारतीय लोकशाही अधिक प्रबळ होईल अशी आशा आहे आणि कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. मी ॲडव्होकेट संगपाल युवराज अडाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता संघाचा या ठिकाणचा एक सामान्य कार्यकर्ता तसेच अमरावती जिल्हा वकील संघाचा एक सामान्य सदस्य या नात्याने आपल्या देशाचे सरन्यायाधीश सर्वांचे भूषण माननीय भूषणजी गवई साहेब यांचं भारताचे सर्वोच्च न्यायाधीश झाल्यानंतर अमरावती येथे सर्वप्रथम आगमन होत आहे. सर्व अमरावतीच नव्हे तर विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि या अशा अभिमानास्पद कार्याच्या दिवशी जिल्हा अमरावती वकील संघाने भूषणजी गवई यांच्या स्वागतासाठी एक अतिशय चांगला सत्कार सोहळा सर्व वकील, सामाजिक संघटना, अमरावतीकरांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनातील एक भावना व्यक्त करण्यासाठी पोटे कॉलेज या ठिकाणी त्या ऑडिटोरियम मध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला अमरावती वकील संघाच्या वतीने वेगवेगळ्या सदस्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून त्यांना आपापल्या जबाबदाऱ्या देऊन, जसे रक्त संकलन करणारी टीम असेल, आसन व्यवस्था असेल, भोजन समिती आहे, मान्य साहेबांना विमानतळ ते रेस्ट हाऊस आणि रेस्ट हाऊस ते कार्यक्रमस्थळी नेणारी एस्कॉर्टिंग करणारी समिती आहे. अशा असंख्य समित्या आणि अमरावती जिल्हा वकील संघाचे असंख्य सदस्य या कार्यक्रमासाठी मागच्या 2 महिन्यापासून अहोरात्र झटत आहेत. प्रत्येक जण त्यांचा वेळ, कष्ट, पैसा, बुद्धी सर्व देऊन या देशाला जी लोकशाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांचं संरक्षण करण्याकरिता माननीय भारतजी भूषण गवई साहेब यांच्या रूपाने या सर्वोच्च न्यायालयाला एक अतिशय चांगले न्यायाधीश मिळाले आणि ते आपल्या अमरावतीमधून आहेत. या कार्यक्रमाला एक अमरावतीकरांचं डिवोशन म्हणून किंवा ज्या वकील संघाच्या माध्यमातून ते या सर्वोच्च स्थानाला पोहोचले अशा त्या व्यक्तीच्या प्रती अमरावती जिल्हा वकील संघाच्या भावना ह्या शब्दरूपीच न जाता त्या रक्ताच्या रूपातूनही गेल्या पाहिजेत. हा एक आमचा एक मानस आहे. हाच एक मानस आणि एक अभिमान उराशी बाळगून आमच्या वकील संघाच्या वतीने साहेबांची उद्याच्या सत्कार प्रसंगी रक्ततुला करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश तसेच विविध गणमान्य व्यक्ती, अमरावती शहरातलेच नव्हे तर अमरावती, वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, विदर्भातल्या 12ही जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रतिष्ठित संघटनेचे लोक, वेगवेगळे पुरस्कार प्राप्त लोक आणि सर्व समस्त लोकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. सर्व त्या कार्यक्रमाला येतील, साहेबांचा सत्कार कौतुक करतील. कारण साहेब सर्वोच्च ठिकाणी आहेत, परंतु आपल्या घरून सुद्धा, कुटुंबाकडून सुद्धा कौतुक होणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्या कौतुक सोहळ्याचा, सत्कार सोहळ्याचा अमरावती जिल्हा वकील संघाच्या माध्यमातून आम्ही सर्व वकील सदस्य त्या सोहळ्याचा एक भाग आहोत. त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटते व भविष्यात साहेबांसारखेच कर्तृत्वान लोक, न्यायमूर्ती या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये साहेबांचा आदर्श घेऊन या समाजामध्ये निर्माण होतील व समाजातला लोकशाही विमुख समाज व्यवस्था निर्माण करण्यात त्यांचा कार्यभार लागेल अशीच या प्रसंगी आम्ही जिल्हा वकील संघाच्या वतीने तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघाच्या वतीने आम्ही आशा व्यक्त करतो. पुढच्या उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा आणि एक विशेष आवाहन करतो की सर्वांनी एक ड्रेस कोड मध्ये शांततेमध्ये कार्यक्रमाचा आनंद घ्या. कार्यक्रमाला या, तुमच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार व्हा व आम्हाला तुमची सेवा, तुमचं कौतुक, सत्कार करण्याची एक संधी द्या. धन्यवाद. गौरव सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा सत्कार सोहळा हा अमरावती वकील संघाच्या वतीने उद्या 25 तारखेला सायंकाळी 6 वाजता स्वामी विवेकानंद सभागृह पोटे कॉलेज अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे यासाठी संपूर्ण वकील संघाच्याकडून त्यांची रक्ततुला केल्या जाणार आहे. आपल्यासोबत अमरावतीचे माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके आहेत. त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काय त्यांच्या प्रतिक्रिया. भारताचे सरन्यायाधीश आणि अमरावतीचं भूषण न्यायमूर्ती भूषणजी गवई यांचा सत्कार समारोह उद्या दिनांक 25ला स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम पोटे कॉलेजला आयोजित केलेला आहे.
त्यानिमित्ताने अमरावती वकील संघाच्या वतीने रक्त तुला हा कार्यक्रम एक आयोजित 20 आणि 21 तारखेला आयोजित केलेला होता. त्या रक्त तुलाच्या कार्यक्रमासाठी रक्तदान करण्यासाठी म्हणून आम्ही वकील संघाने सगळ्यांना प्रेरित केलं आणि त्याप्रमाणे 20 तारखेला शुक्रवारी पहिल्या दिवशी रक्तदान शिबिर झालं आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुद्धा 21 तारखेला रक्तदान शिबिर झालं. त्यामध्ये अमरावती वकील संघातील सर्व सभासदांनी स्वतःहून भाग घेऊन रक्तदान केलं आणि आता आजच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे जे रक्त गोळा झालेलं आहे ते अमरावती रक्तदान समिती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज यांच्या मार्फत यांच्या मदतीने ही रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर जे रक्त आम्ही गोळा केलेलं आहे तर त्याचंही रक्ततुला उद्या भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांची रक्ततुला त्या ठिकाणी होईल. आणि हे एक अमरावतीसाठी एक भूषण आहे की रक्ततुला हा कार्यक्रम फार क्वचितच केला जात असतो, कारण की याच्यासाठी रक्तदान शिबिर फार मोठ्या प्रमाणात आयोजित करावं लागत असते. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्याबरोबर उपराष्ट्रपती यांची रक्ततुला झाली होती आणि त्यानंतर राज्यपालांची सुद्धा रक्ततुला झाली होती आणि त्यानंतर अमरावतीमध्ये रक्ततुला होण्याचा कार्यक्रम हा भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या खात्यामध्ये लिहिला जाईल आणि ह्या अमरावतीकरांसाठी एक आनंदाचा क्षण असेल. त्याचबरोबर भारताच्या इतिहासातला हा सुद्धा एक महत्त्वाचा क्षण असेल. अमरावती वकील संघाच्या वतीने माजी अध्यक्ष शिरीष झाकडजी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया एकूणच कार्यक्रमाची पूर्ण तयारी कशी आहे आणि काय उत्साह वकिलांमध्ये आहे. सर्वप्रथम मी सर्व अमरावतीवासियांचे अभिनंदन करतो, कारण की सन्माननीय प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्यानंतर हा दुसरा एक क्षण आहे आपल्यासाठी की सर्वोच्च पद आपल्या अमरावतीतून एक देशाला दिलं जात आहे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री गवई सर यांचा उद्या अमरावतीतर्फे सत्कार आयोजित केलेला आहे. अमरावतीसाठी भूषणावह गोष्ट अशी आहे की भूषण सरांनी किंवा गवई सरांनी जे आहे ते सर्वात पहिले हे म्हटलं होतं की मला अमरावतीतच पहिला सत्कार घ्यायचा आहे, बाकीच्यांना मी नंतर सत्कार देईल आणि सत्काराची वेळ देईल. त्याप्रमाणे गवई सरांनी हा मान जो आहे अमरावती वकील संघाला दिलेला आहे. अमरावती वकील संघाचे अध्यक्ष श्री सुनील देशमुख सर यांनी खूप सुंदररित्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्या कार्यक्रमस्थळी तो आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था, बैठक व्यवस्था, तिथे येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था आणि मोठ्या संख्येने वकील लोक उपस्थित राहणार आहे आणि मोठमोठे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि खरोखर अमरावतीसाठी आणि आमच्या वकील संघासाठी एक खूप मोठी मानाची सन्मानाची बाब ही आहे आणि त्याच्यासाठी मी सर्व पुन्हा एकदा अमरावतीकरांचे अभिनंदन करतो. सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा उद्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अमरावती वकील संघाला देशातला पहिला सत्कार करण्याचा बहुमान मिळालेला आहे. आपल्यासोबत अमरावती वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख आहे, त्यांची काय प्रतिक्रिया, एकूणच काय तयारी आहे, खूप मागील 2 महिन्यापासून तयारी करत आहे, काय काय कार्यक्रम त्यांनी आयोजित केले जाणून घेऊ. अमरावती जिल्ह्याकरता अतिशय भूषण आणि गौरवास्पद बाब म्हणजे अमरावतीचे भूमिपुत्र माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी 14 मे 2025 रोजी विराजमान झाले आणि एवढं सर्वोच्च पद अमरावती शहरामध्ये दुसऱ्यांदा आपल्याला प्राप्त झालं. यापूर्वी भारताच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील महामहिम प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या होत्या आणि त्यानंतर आज दुसऱ्यांदा या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदी आपल्या अमरावतीतील भूमिपुत्र माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई विराजमान झालेले आहे आणि त्यामुळे निश्चितच हा अमरावती नगरीचा सन्मान आहे. आणि ही अमरावती, कारण की गवई साहेबांनी अमरावतीच्या बारमध्ये देखील काही दिवस प्रॅक्टिस केली असल्यामुळे अमरावती बार असोसिएशनची ही नैतिक जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या पदी आपल्या अमरावतीचे भूमिपुत्र विराजमान झाल्यानंतर त्याचा यथोचित सत्कार करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगानेच आणि माननीय न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई यांनी देखील बार असोसिएशन तर्फे होणाऱ्या सत्कारामध्ये पहिला मान हा आपल्या अमरावती बारला दिला, कारण की त्यांची नेटिव्ह म्हणजे प्लेस आहे, अमरावती त्यांचा जन्म झालेला आहे, त्यामुळे इथल्या बारला त्यांनी पहिला मान दिलेला आहे. या अनुषंगाने आम्ही हा 25 जून 2025 रोजी कोटी इंजिनिअरिंग कॉलेजमधील स्वामी विवेकानंद या ठिकाणी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाकरता प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरचे प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय श्री नितीनजी सांबरे, अमरावतीचे पालक न्यायमूर्ती
माननीय श्री अनिलजी किलोर, दुसरे पालक न्यायमूर्ती माननीय श्री प्रवीणजी पाटील हे उपस्थित राहणार आहे। या सत्कार सोहळ्यामध्ये अमरावती महाराष्ट्र बार काउन्सिलचे अमरावतीचे पालक सदस्य श्री आशिष देशमुख, ॲडव्होकेट आशिष देशमुख आणि ॲडव्होकेट पारिजात पांडे देखील उपस्थित राहणार आहे। या सत्कार सोहळ्यामध्ये माननीय न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या धर्मपत्नी तेजस्विनी गवई देखील उपस्थित राहणार आहे आणि सरन्यायाधीशांच्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाला नागपुरातून, अमरावतीतून, विविध तालुक्यातून आणि 4-5 जिल्ह्यातून मंडळी इथे उपस्थित राहणार आहे आणि हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही आयोजित केलेला आहे। या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रथमतः आपण सरन्यायाधीश यांच्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांची रक्ततुला आपण त्या ठिकाणी पहिले आयोजित होणार आहे आणि रक्ततुला झाल्याबरोबर ते स्थानापन्न होतील। विशेष बाब म्हणजे आजच्या या समारंभाची विशेष बाब म्हणजे यापूर्वीचे भारताचे सरन्यायाधीश, निवृत्त सरन्यायाधीश श्री रमण्णा साहेब देखील स्वतःहून या कार्यक्रमाला येऊन आलेले आहे आणि ते येत असल्यामुळे ते सुद्धा मंचावर स्थानापन्न होतील आणि त्यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली मला सरन्यायाधीश माननीय श्री भूषणजी गवई यांच्याबद्दल 2 शब्द बोलायचे आहे अशी त्यांची विनंती होती। त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना ते इथे आमंत्रित आहे आणि ते मंचावर स्थानापन्न ते देखील आपल्याला म्हणजे भाषण देणार आहे त्या ठिकाणी। या व्यतिरिक्त आता सगळी तयारी आम्ही सगळ्या वकील संघातील सगळ्या सदस्यांच्या सगळ्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम आम्ही करून आलेलो आहोत आणि उद्या नागपुरातून सर्व उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती मंडळी इथे येणार आहे, सिनियर ॲडव्होकेट्स येणार आहे, गणमान्य व्यक्ती अमरावती शहरातील माजी मंत्री, आमदार, खासदार ही सगळ्यांना निमंत्रित केलेले आहे आणि ते सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। असा हा एक संपूर्ण सोहळा आहे। अमरावती वकील संघाची संपूर्ण कार्यकारिणी आणि आमच्या इथील सगळे ज्येष्ठ वकील, ज्युनियर मंडळी, आमचे समकालीन वकील मंडळी हे सगळे सहकार्य करून आले आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही हा समारोह पार पडला। एकूणच अमरावती जिल्ह्यामधून म्हणजेच अमरावतीच्या न्यायालयातून आपल्या प्रॅक्टिसची सुरुवात करून आज दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याचा जो बहुमान भूषण गवई साहेबांना मिळाला, त्यांचा प्रथम सत्कार हा अमरावती वकील संघाने आयोजित केला आहे आणि या संदर्भामध्ये अमरावतीच्या इतिहासामध्ये अजून एक भूषण, हे भूषण गवई साहेबांच्या नावाने त्यांची रक्ततुला करण्यात येत आहे। या अगोदर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची रक्ततुला करण्यात आली होती। त्यानंतर सुद्धा राज्यपाल स्वर्गीय दादासाहेब गवई यांची सुद्धा रक्ततुला करण्यात आली होती आणि आता न्यायाधीश भूषणजी गवई यांची रक्ततुला करण्याचा बहुमान हा अमरावती वकील संघाला मिळाला। कुठेतरी रुग्णसेवाचा एक संदेश हा अमरावती वकील संघाने दिलेला आहे आणि उद्या पोटे कॉलेजचे येथील स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये सायंकाळी 6 वाजता सर्व वकील जे आहेत ते प्रामुख्याने उपस्थित राहतील आणि विशेष म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील तालुका स्तरापासून सुद्धा वकील संघाचे जे पदाधिकारी त्यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलं असून या कार्यक्रमाची गरिमा उद्या आपल्याला सिटी न्यूजच्या माध्यमातून बघायला मिळणार। मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती। अमरावतीमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे जिथे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार केला जाणार आहे। या भव्य सोहळ्याच्या तयारीकरिता शहरात कसून सराव करण्यात आलाय। भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन अमरावती वकील संघाने केले आहे। या कार्यक्रमाच्या तयारीकरिता विमानतळापासून ते पोटे कॉलेजमधील स्वामी विवेकानंद सभागृहापर्यंत कडेकोट बंदोबस्तात रंगीत तालीम घेण्यात आली। या रंगीत तालीममध्ये पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासह उपायुक्त कल्पना बारवकर आणि अनेक डीसीपी व पोलीस निरीक्षक उपस्थित होते। वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख आणि त्यांच्या टीमसोबत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली। त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्यात। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तांनी कार्यक्रम स्थळ आणि भोजन स्थळाची विशेष पाहणी केली। त्यांनी माहिती दिली की सरन्यायाधीशांच्या आगमनादरम्यान काही ठिकाणी ओळखपत्राशिवाय प्रवेश प्रतिबंधित असेल। सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये याकरिता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। अमरावतीचे भूषण सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब
यांचा अमरावती वकील संघातर्फे उद्या सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। या सत्कारासाठी आज रंगीत तालीम CP अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित करण्यात आली होती। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी बघून सर्व ठिकाणचा सुरक्षेचा दौरा केलेला आहे। विशेष म्हणजे त्यांच्यासोबत उपायुक्त कल्पना बारावकर, DCP सागर पाटील आणि सर्व अधिकारी होते। विशेष म्हणजे इथे काही सूचनासुद्धा वकील संघाला देण्यात आलेल्या आहे। वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख, ॲडव्होकेट सुनील देशमुख त्यांच्यासोबत होते, अमोल मोडक त्यांच्यासोबत होते। त्यांनी सुद्धा सर्व सूचनेचं पालन करणार या प्रकारची ग्वाही दिली। जिथं जेवण करणार भूषण गवई साहेब ते सुद्धा घटनास्थळी जो गजानन महाराज सभागृह आहे ते सुद्धा बघितलेलं आहे। ऑडिटोरियममध्ये स्टेजचा सुद्धा सर्व पाहणी केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारताच्या सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कारासाठी विमानतळापासून तर कोटे कॉलेज स्वामी विवेकानंद ऑडिटोरियमपर्यंत सुरक्षेचे बंदोबस्त करून आज रंगीत तालीम करण्यात आली आहे। रंगीत तालीम पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली असून उद्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झालेली आहे। येथे CP अरविंद चावरिया यांनी स्वतः इथे दौरा करून सर्व पाहणी केलेली आहे, स्टेजची पाहणी केलेली आहे। विशेष म्हणजे कुठे जेवण ठेवलेलं आहे ते सुद्धा स्थान त्यांनी बघितलेलं आहे आणि वकील संघाला सुद्धा काही सूचना देण्यात आल्या। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सज्ज आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। उद्या कशा प्रकारे विमानतळापासून तर कार्यक्रम स्थळापर्यंत येथे कशा प्रकारे हा कॅनवा येईल त्याची रंगीत तालीम आज करण्यात आली आहे। यामध्ये सर्व अधिकारी, DCP, उपायुक्त कल्पना बारावकर, बाकी DCP अधिकारी आणि इन्स्पेक्टर सुद्धा इथे उपस्थित होते। मी कॅमेरा पर्सन मोहन सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अंजनवती कुर्रा रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात एका शेतमजूर महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। मोर्शी तालुक्यातील अंजनवती येथे एका 52 वर्षीय शेतमजूर महिलेला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या दुर्दैवी महिलेचं नाव सिंधू बबन नाचनकर असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंजनवती येथील रहिवासी सिंधू बबन नाचनकर या सकाळी शेतात कामासाठी गेल्या होत्या। काम संपवून त्या घरी परत येत असताना AP 39 TZ0117 या क्रमांकाच्या एका ट्रकने त्यांना चिरडलेत। हा अपघात इतका भीषण होता की सिंधू नाचरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। अपघात होताच ट्रक चालक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच कुर्रा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कुर्रा पोलीस करीत आहेत। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। घुसर फाटा येथे पाणी पुरवठा करणारी एक मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मोर्शी तालुक्यातील घुसर फाटा परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जाऊन रस्त्यावर वाहत आहे। पाणी टंचाईच्या काळात पाण्याची ही उधळपट्टी अत्यंत गंभीर बाब आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे लिकेज 2 ते 3 दिवसांपासून असेच आहेत आणि आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत। स्थानिक प्रशासनाकडे या दुरुस्तीकरिता सातत्याने मागणी केली जात आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। यामुळे परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची अशी नासाडी, हे चित्र नक्कीच निराशाजनक आहे। तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की घुसर फाटा येथील पाणी वाया जाण्याची ही समस्या किती गंभीर आहे
नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन जलवाहिनीची दुरुस्ती करावी, जेणेकरून पाण्याची ही नासाडी थांबेल आणि नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल। आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत आणि या संदर्भात पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। नमस्कार, मी रोहित खडे आणि आपण पाहत आहात सिटी न्यूज चॅनल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा निसर्गाचं नाही तर मानव निर्मिती संकट ओढवलं आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। शिरसगाव, मोजरी आणि अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी बापना कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली, पण गेल्या 15 दिवसांपासून हे बियाणं उगवलंच नाहीत। यामुळे आता बोगस बियाण्याचा बाजार किती मोठ्या प्रमाणात फोफावला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचं संकट आलं आहे। काय आहे नेमकी परिस्थिती पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव, मोजरी आणि अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी यंदा भरघोस उत्पादनाच्या आशेने बापना कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती। शेतकऱ्यांनी लॉट क्रमांक 000789 असलेले बियाणे खरेदी केले, मात्र हा लॉट नंबरच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे। रविवारी सकाळी सर्व शेतकरी आपापल्या शेतात गेले असता त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवलेले दिसले, पण ज्या शेतकऱ्यांनी बापना कंपनीचे सोयाबीन पेरले होते त्यांच्या शेतात एकही दाणा उगवलेला दिसला नाही। या बोगस बियाण्यामुळे जवळपास 60 हेक्टर क्षेत्रफळावरील पेरणी वाया गेली आहे। याचा परिणाम म्हणून हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। या गंभीर परिस्थितीनंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत बियाणे विक्रेता आणि कंपनीचे एरिया मॅनेजर यांना शेतात बोलवले। शेतकऱ्यांनी त्यांना शेतातील परिस्थिती दाखवून दिली। कंपनीच्या प्रतिनिधींनी बियाण्यांमध्ये दोष असल्याचे मान्य केले आहे। त्यांनी शेतकऱ्यांना 2 दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे। या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। प्रति बॅग सोयाबीनसाठी येणारा खर्च शेतकऱ्यांनी काढला आहे। यामध्ये शेती मशागतीसाठी ₹2000, बापना सोयाबीन बॅगसाठी ₹3200, बियाणे बुरशीनाशकासाठी ₹400, सल्फेटसाठी ₹1450, सल्फर खतासाठी 620, तूर 1 एकरासाठी 1500, पेरणी यंत्रासाठी 1 एकरामागे ₹1000, सुमी मॅक्ससाठी ₹930 आणि मजुरी खर्चासाठी ₹1500 असा एकूण ₹12600 खर्च प्रति बॅग मागे आला आहे। ही रक्कम आता वाया गेली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागणार आहे। समजा आता सोमवारी पेरलाय, याला समजा आता 7 दिवस अजून गेले, अजूनपर्यंत याच्यात कोणतीच उगम क्षमता आहे नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खर्च झाला, आता पुन्हा शेतकऱ्याला लागते, त्याची परिस्थिती आहे नाही शेतकऱ्याची। आणि कंपनीचं बियाणे बोगस निघालं। अजय कुंडलिकराव, कंपनीचं नाव बापना आणि लॉट नंबर आहे 00789 सोयाबीन बापना 111। सोमवारी शेत पेरलेलं आहे, त्याच शेतात 2 भाग आहे आणि 5001 नावाचं शेत पेरलं रुचीचं, ते चांगलं निघालं आहे। आणि हे बापनाचं निघालं नाही। पेर एकाच दिवसाची आहे, ट्रॅक्टरही एकच आहे, शेतही एकच आहे। मी एक शेतकरी आहे, शिरसगाव मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती। हे मी बापनाचं बियाणं आणलेलं होतं 4 बॅग, आणि हे 4 बॅग पैकी एकही बॅग शेतामध्ये निघालं नाही, तुम्ही पाहू शकता। आणि हे दुसरी कंपनीचं बियाणं आहे, हे दुसरं बियाणं पहा, एकाच तारखेचं पेरणं आमचं 16 तारखेचं निघालेलं आहे। आणि आमचं हे शेतामधलं बियाणं पहा, हे कंपनीने आमची टोटल फसवणूक केलेली आहे। हे सर्व कास्तकार आम्ही जे बापनाचे घेतले आहे, या शिरसगाव मोजरी या बापना कंपनीची एकही बॅग निघालेली नाही आहे। तरी आमचं म्हणणं एकच आहे कंपनीवाल्यांना, सरकारला, की आमचं जे लागणारा खर्च आहे फक्त इतकंच द्या, कारण आज आमची वेळ आहे हे 2 दिवस पेराची। आणि जर या 2 दिवसामध्ये जर पेरणं झालं नाही तर आमची वर्षभराची खायची सोय कशी लागणार आहे, यानं सरकारने या गोष्टीचा निर्णय घ्यावा अशी आमची सर्व कास्तकाराविषयी विनंती आहे। केवळ एक बोगस लॉट नंबरमुळे शेकडो शेतकऱ्यांचे स्वप्न आणि त्यांची कष्टाची कमाई माती मोल झाली आहेत। कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले तरी या घटनेमुळे बियाणे विक्रीतील गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत। शेतकऱ्यांनी आता अधिक सावध राहण्याची गरज आहे आणि सरकारनेही अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे।
शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बोगस सोयाबीन बियाणे वाटपामुळे शेतकरी संकटात सापडला असून कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पातूर तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी निलेश तोताराम कापकर यांनी कृषी विभागाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे। 2025च्या खरीप हंगामाकरिता 100% अनुदानित स्वरूपात ऑनलाईन सोडतीद्वारे वितरित करण्यात आलेल्या सोयाबीन बियाणांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कापकर यांच्या वडिलांना तोताराम नांदेव कापकर यांना मिळालेली बियाणी पिशवी पूर्णतः निकृष्ट, बुरशीग्रस्त आणि अंकुरण शक्ती नगण्य अवस्थेत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे। ही केवळ एकट्या कापकर कुटुंबाची समस्या नसून पातूर तालुक्यातील इतरही अनेक शेतकऱ्यांना अशाच प्रकारच्या बोगस बियाण्यांचा अनुभव आल्याचे समोर आले आहेत। या गंभीर प्रकारामुळे पातूर तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला असून कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक बनले आहे। या प्रकरणी पातूरचे तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांनी या तक्रारीवर कृषी विभागातील वरिष्ठांसोबत चर्चा केली असून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे। बीज अधिनियम 1966 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 नुसार अशा बोगस बियाण्यांचे वितरण हा दंडनीय गुन्हा आहे। त्यामुळे दोषी एजन्सी आणि अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यासोबतच या बियाण्यांची प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिक तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, शेतकऱ्यांना बियाण्यांची किंमत, पेरणी आणि मजुरी खर्चासह संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी आणि भविष्यात अशा फसवणुकीस आळा घालण्याकरिता कठोर उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या शेतकरी निलेश कापकर यांनी केल्या आहेत। जर त्यांच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर पातूर तालुक्यातील शेतकरी संघटित होऊन तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। पातूर तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ऑनलाईन सोडती जे मोफत बियाणे देण्यात येत आहे ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे बियाणे आहे, जुने बियाणे आहे। ते माझे वडील श्री तोताराम नामदेव कापकर यांचा ऑनलाईन सोडती नंबर लागला असता मी बियाणे स्वतः तपासले, माझे वडील, माझे बंधू यांनी तपासले असता शेतात पेरणी योग्य नसल्यामुळे आम्ही ते परत आणले आणि ऑनलाईन तहसीलदार साहेब पातूर यांना आम्ही तक्रार दिली, लेखी तक्रार दिली, तसेच वरिष्ठ लेवलला सुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत। तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी आणि ऑनलाईन सोडतीचे बियाणे वाटप सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा तात्काळ वाटप थांबवावा आणि नवीन बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे। धन्यवाद। तर पहिल्यांदा आपण पातूर तालुक्यातील शेतकरी बोगस सोयाबीन बियाण्यामुळे मोठ्या अडचणीत आले आहेत। आता कृषी विभाग आणि प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे की त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरे जात असताना अशा फसवणुकीमुळे त्यांना आणखी आर्थिक फटका बसू नयेत हीच अपेक्षा आहेत। काही दिवसांपूर्वीच तयार झालेल्या राज्य महामार्ग 312 वर बस स्थानकाची तोडफोड झाल्याचं उघड झालंय। यामागे दारू पिणाऱ्या तडीरामांचा हात असल्याचं बोललं जातंय, ज्यामुळे शासनाचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे। अकोला आता ओपन बार झालंय का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। अकोला ते दर्यापूर जोडणारा राज्य महामार्ग 312 हा काही दिवसांपूर्वीच प्रवासासाठी खुला झालाय। या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी छोटी बस स्थानक उभारण्यात आली होती। मात्र काही दिवसांपासून या बस स्थानकांची तोडफोड झाल्याचे चित्र समोर येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही तडीराम या बस स्थानकांजवळ दारू पिऊन गोंधळ घालतात आणि त्यानंतर बस स्थानकांवरील खुर्च्यांची तोडफोड करतात। यामुळे शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। अकोला जिल्ह्यातून दारू पिण्यावरून होणारे वाद आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर घटना काही नवीन नाहीत। आतापर्यंत दारूच्या वादातून जिल्ह्यात 2 ते 3 हत्या झाल्याची नोंद आहे। दुसरीकडे अकोला पोलीस ऑपरेशन प्रहार या अंतर्गत जिल्ह्यात दारूबंदीसाठी ठिकठिकाणी छापे मारित आहेत। मात्र राज्य महामार्ग 312 वरील बस स्थानकांची तोडफोड थांबलेली नाही। यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि अकोला हे ओपन बार झालाय का असा प्रश्न विचारला जातोय। या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी राज्य महामार्गावर रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा घटनांवर अंकुश लावावा अशी मागणी जोर धरत आहे।
तर पाहिलं आपण अकोला जिल्ह्यातील वाढत्या दारूच्या गैरवापरामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। यावर तातडीने उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातून भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बाबुळगाव नजीक एक भीषण अपघात घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार एक भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ऑटोमधील प्रवासी बाहेर फेकले गेले। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये एक पुरुषाचा आणि एक महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। तसेच काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। अपघातानंतर घटनास्थळी बघणाऱ्यांची गर्दी जमली होती। स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना मदत केली आणि त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली। या दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। पातूर पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत। युवती अकोल्यातून आलेली अपघाताची दुर्दैवी बातमी, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत गोवंश तस्करी करणाऱ्या एका ट्रकला पकडला आहे। या कारवाईत 24 जनावरांची सुटका करण्यात आली। याबाबत पाहूया सविस्तर माहिती। यवतमाळ जिल्ह्यातील वडकी पोलिसांनी नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर एका गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला मोठ्या शिताफीने पकडले। पोलिसांना या ट्रकमध्ये 24 गौवंश कोंबून नेले जात असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रकाचा सिने स्टाईल पाठलाग केला। विशेष म्हणजे या ट्रकचा एक टायर फुटलेला असतानाही चालक अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत होता, ज्यामुळे महामार्गावर मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी धाडसी पाठलाग करत अखेर हा ट्रक ताब्यात घेतला। ट्रकची तपासणी केली असता त्यात क्रूरपणे कोंबलेले 24 गोवंश आढळून आले। पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका केली। या मार्गावरून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याची माहिती समोर येत आहे। वडकी पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे। तर यवतमाळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गोवंश तस्कराचे धाडस मोडून काढण्यात मदत झाली आहे। या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत आणि याचा तपास आता पोलीस करीत आहेत। या घटनेवर पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। एका हृदयद्रावक घटनेनंतर प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केलेल्या शोकसंवेदना, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमाविले त्या जयस्वाल कुटुंबियाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांनी वणी येथे दाखल झाले होते। वणी शहरात एक दुःखद घटना घडली। केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात वणी येथील शिवभक्त जयस्वाल कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। याच घटनेमुळे प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी जयस्वाल कुटुंबियांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वणी येथे विशेष भेट दिली। फेब्रुवारी 2024 मध्ये शिवभक्त राजकुमार जयस्वाल आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा जयस्वाल यांच्या पुढाकाराने वणी शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या काशी शिव महापुराण कथेचा एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पंडित मिश्रा यांचे शिष्य असलेल्या राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची 2.5 वर्षांची चिमुकली मुलगी काशी जयस्वाल या तिघांचेही 15 जून रोजी केदारनाथ येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले। पंडित मिश्रा हे नांदेपेरा रोडवरील राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानी पोहोचले। त्यांनी सर्वप्रथम राजकुमार, श्रद्धा आणि काशी जयस्वाल यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी पंडित मिश्रा अत्यंत भावुक झाले होते। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे त्यांच्या शिष्य गमावल्याच्या दुःखाची तीव्रता स्पष्टपणे दर्शवत होते। श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी जयस्वाल कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले। या हृदयद्रावक प्रसंगी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी आणि जयस्वाल कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी
वणी परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने जयस्वाल यांच्या निवासस्थानी उपस्थित होते। श्री राजाजी जयस्वाल, श्रीमती श्रद्धा जी जयस्वाल और पुत्री काशी के इस दुर्घटना पर पूरा जयस्वाल परिवार से हिला ही है, साथ में पूरा बनी क्षेत्र घिर हुआ है। इस पूरे क्षेत्र के वासियों को शिवमय करने वाला एक सुपुत्र का एक बेटी थी, जो किसी न किसी रूप में, हम तो कहेंगे कि शंकर का ही एक अंश थे दोनों, पार्वती और शिव का, जो शिव के ही धाम में लीन है। पर यह है कि ये घटना हृदय को कचोटने वाली है। जिस अवस्था में लोग किसी न किसी रूप में सेवा क्रम में रहते हैं, जिस अवस्था में प्राणों को त्याग देना, ये बहुत बड़ी घटना है। मैं भगवान से यही प्रार्थना करता हूँ, शिव जी से, अपना कैलाश धाम तीनों को प्रदान करें और तीनों जीव कैलाश धाम पर रहकर शिव की सेवा में रहें। जैसे सेवा यहाँ करी वैसे शंकर के चरणों की सेवा करें। उनके पूरे परिवार को यही सांत्वना देता हूँ कि आप सब धैर्य बांध कर, और वो पुत्र केवल आपका ही नहीं था, वो बहू केवल आपकी नहीं, वो बेटी केवल आपकी नहीं, पूरे वनीवासियों की थी, क्योंकि वनीवासियों को उन्होंने एक अलग प्रेरणा, अलग ऊर्जा दी थी, और जो वनी के लोग उनको जिंदगी भर कभी नहीं भूल सकते। दोनों बच्चों को यही कहूं कि इनकी विद्यार्जन अच्छा हो और बड़े आनंद के साथ पढ़े और अपने पापा मम्मी जैसा नाम कमाए। या दुःखद प्रसंगी पंडित प्रदीप मिश्रा यांचे आगमन आणि त्यांनी जयस्वाल कुटुंबियाप्रती व्यक्त केलेल्या संवेदना हे त्यांच्या गुरु शिष्य परंपरेतील आपुलकीचे प्रतीक आहेत। संपूर्ण वणी शहर जयस्वाल कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहेत। या घटनेने शिवभक्तांमध्ये आणि समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। पुणे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका अनैतिक मानवी व्यापार अड्ड्यांवर छापा टाकून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे। अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी व्यापाराची गुप्त माहिती मिळाली आहे। या माहितीच्या आधारे जयंती नगरी येथील ओयो ग्रीन गेस्ट हाऊसमध्ये दत्तधाम नगर बेसा रोड हुडकेश्वर येथे धाड टाकण्यात आली। या धाडीत पोलिसांना 2 पीडित महिलांची सुटका करण्यात यश आले आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी प्रज्वल सचिन टुले वय 22 वर्ष आणि 47 वर्षीय गंगाधर टुले या 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 40,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन, 10 रुपयांचे कंडोम पॅकेट आणि 2600 रुपये रोख रक्कम असा एकूण 42,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक केलेल्या आरोपींची आणि सुटका केलेल्या पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 143 सह पीटा ऍक्ट 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात चालणाऱ्या अशा गैरकृत्यांविरोधात पोलीस विभागाने कंबर कसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। के समय सामाजिक सुरक्षा विभाग में जानकारी मिली कि हुडकेश्वर इलाके में ओयो ग्रीन गेस्ट हाउस है, वहाँ पे वेश्या व्यवसाय चल रहा है। तो वो खबर के मुताबिक हम लोग पंटर और 2 महिला पंच के साथ वहाँ पे जाके रेड कार्रवाई की, जहाँ पे हमें प्रज्वल सचिन टुले और यह आरोपी वहाँ पे मिला, और 1 महिला और 1 लड़की, ऐसे 2 लोग उन्होंने वहाँ पे रखे हुए थे वेश्या व्यवसाय करने के लिए। यह होटल जो है उसके पिताजी सचिन गंगाधर टुले इनके नाम से है और वही चला रहे थे। ऐसे जानकारी मिलने के बाद उनको भी हमने अरेस्ट किया है। 2 पीड़ित महिलाओं की हमने वहाँ से मेडिकल करके जांच करके छोड़ दिया है और 2 आरोपियों के ऊपर कार्रवाई करने के लिए हुडकेश्वर पुलिस स्टेशन के ताबे भी दिया है। लगभग गए 3 साल से वो होटल चालू है और अभी कुछ दिन पहले उन्होंने ये काम चालू किया होगा, तो इसकी जानकारी हम लोग तक पहुंच गई। माननीय सीपी सर श्री रविंद्र सिंगल सर और डिटेक्शन डीसीपी सर राहुल माकणीकर सर, इनके मार्गदर्शन के अनुसार यह कार्रवाई की गई। तर अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे 2 महिलांची मानवी व्यापारातून सुटका झाली आहे। या घटनेमुळे शहरात अशा प्रकारची गैरकृत्ये थांबविण्यासाठी पोलिसांकडून आणखी कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे। या आणि अशा बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।
नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। युनिट क्रमांक 3च्या पथकाने लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। 2 आरोपींना मुद्देमालासह अटक सुद्धा करण्यात आली आहे। नागपूर शहरातील लकडगंज परिसरात नुकत्याच घडलेल्या एक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात स्थानिक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। युनिट 3च्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 आरोपींना जेरबंद केले आहेत। पोलीस ठाणे लकडगंज येथे गुन्हा क्रमांक 456-25 अंतर्गत कलम 309(3) नुसार दाखल असलेल्या या गुन्ह्यात हिमांशु नामदेव चिंचुडकर वय 25 वर्ष आणि फैजार अनवर शेख वय 24 वर्ष या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा क्रमांक MH49CA 8067 ज्याची किंमत अंदाजे 1 लाख रुपये आहे तसेच 6,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईकरिता त्यांना जप्त केलेल्या मुद्देमालासह लकडगंज पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे। या कारवाईमुळे परिसरातून चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। युवती नागपुरातून आलेली महत्त्वाची बातमी। युनिट क्रमांक 3च्या या यशस्वी कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहेत। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। नागपुर में जहां पुलिस ने एक महत्वपूर्ण कदम उठाते हुए बड़ी मात्रा में जब्त मादक पदार्थों को नष्ट किया है, यह कार्रवाई ऑपरेशन थंडर के तहत की गई और इसका उद्देश्य युवाओं को नशे के खिलाफ जागरूक करना था। नागपुर शहर पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया। इस अभियान के तहत 54 विभिन्न मामलों में जब्त किए गए 714 किलोग्राम मादक पदार्थों को नष्ट किया गया। यह कार्रवाई महाराष्ट्र एनवायरो पावर लिमिटेड बूटीबोरी MIDC में वरिष्ठ पुलिस अधिकारियों की उपस्थिति में की गई और खास बात यह रही कि विद्यार्थियों के मौजूदगी में इन पदार्थों को नष्ट किया गया। इस दौरान पुलिस अधिकारियों ने उपस्थित विद्यार्थियों को मादक पदार्थों के गंभीर दुष्प्रभाव के बारे में विस्तार से जानकारी दी ताकि वे नशे से दूर रह सके और दूसरों को भी इसके प्रति जागरूक कर सके। शहर पोलिसांनी याच्यापूर्वी जो काही अंमली पदार्थ म्हणजे नार्कोटिक ड्रग्स हा जो मुद्देमाल पकडलेला आहे त्याच्यामध्ये गांजा असतो, MD पावडर आहे, चरस आहे, डोडा पावडर आहे, असा वेगवेगळ्या प्रकारचा नार्कोटिक ड्रग्स आहे जे आपल्या शरीराला घातक असतात। तर या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि हा घातक पदार्थ असल्यामुळे याला आपल्याला जाळून नष्ट करायचं असते। तर आज नागपूर शहरात जेवढा काही माल पकडलेला आहे 714 किलो तो या ठिकाणी नष्ट करत आहे आणि तुम्हाला इथं बोलवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही युवा पिढी आहे आणि या नशेच्या पासून आपण दूर राहिलं पाहिजे, सगळ्यांना सुद्धा दूर ठेवलं पाहिजे कारण हा घातक आहे, याचा आपण वाद सुद्धा घेऊ शकत नाही। आणि हा जर अंमली पदार्थ आपण जर कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या याच्यावरून जरी घेतला तर आपलं जीवन त्याच्यामुळे खराब होते, समाजावर सुद्धा परिणाम पडतो, म्हणून आपण याला जाळून नष्ट करत असतो। आज तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि तुमच्यापर्यंत हा उद्देश पोहोचला पाहिजे युवा वर्गापर्यंत की अंमली पदार्थ समाजात किती घातक आहे याकरता तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं होतं। यह पहल पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के निर्देशन में की गई, जो आगामी 26 जून को विश्व स्तर पर मनाए जाने वाले अंतर्राष्ट्रीय नशा विरोधी दिवस के अनुरूप है। इस कड़ी में नागपुर शहर में एक नशा विरोधी सप्ताह मनाया जा रहा है। इस विशेष सप्ताह के तहत नागपुर शहर के विभिन्न पुलिस स्टेशन क्षेत्रों में अब तक जब्त किए गए सभी मादक पदार्थों को चरणबद्ध तरीके से नष्ट किया जा रहा है ताकि समाज से नशे की जड़ को उखाड़ा जा सके। तो यह थी नागपुर से ऑपरेशन थंडर के तहत मादक पदार्थों को नष्ट करने और युवाओं को जागरूक करने की खास खबर। पुलिस का यह प्रयास निश्चित रूप से समाज को नशे से मुक्त करने की दिशा में एक बड़ा कदम है। जो पूरा माल नष्ट किया जा रहा है, कितना माल नष्ट किया जा रहा है और कितने थानों का माल जो जब्त किया गया था वो नष्ट किया जा रहा है? यहाँ जो आज जो डिस्ट्रॉय करने वाले हैं गांजा वगैरह, तो इसमें ऑल पुलिस स्टेशन है और उसमें 54 आइटम से टोटल गुने का मुद्देमाल है और 714 किलो आज यहाँ पूरा डिस्ट्रॉय करने वाले हैं। और सर यहाँ पे जो स्कूल के बच्चे भी नजर आ रहे हैं उनको क्या यहाँ पे संदेश दिया जा रहा है
और जनता से क्या आह्वान किया जाएगा जिससे वो नशे से दूर रहे? ये बच्चों के लिए इसलिए दिखाया है कि ये जो नशा है ये अच्छा नहीं है और ये हमेशा पुलिस इसको इस तरह से डिस्ट्रॉय ही करती है। किस तरह से प्रोसीजर पार्ट भी पता हो वो भी है। और मैं जनता के लिए ये कहूँगा कि नशा से हमेशा दूर रहना चाहिए। ये कोई अच्छी आदत नहीं है, हमेशा अपना घर खराब करने वाली है। तो अपने आप खुद और अपने बच्चों को भी ये नसीहत दे कि इसमें ना पड़े। सर, पुलिस प्रशासन की ओर से नागपुर वासियों के लिए एक तरफ ऑपरेशन थंडर चलाया जा रहा है और दूसरी तरफ नशे के कारोबारियों पर शिकंजा कसा जा रहा है, तो किस तरीके से ये मुहिम आगे भी सतत चालू रहेगी और कितने थानों के तहत ये सब चालू रहेगा? हमारे सीपी सर जो सिंगल सर है उन्होंने ऑपरेशन थंडर पहले से स्टार्ट किया हो और अभी तो 20 से 26 तक तो एंटी ड्रग अब्यूज डे चल रहा है, तो उसमें ये कंटिन्यूअली कार्रवाई चल रही है और ये हमेशा आगे चलती रहेगी। लोगों को जिसको भी कुछ इस बारे में पता हो तो पुलिस को इत्तला कर दे ताकि वी विल टेक द एक्शन। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर। आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार।